आषाढीची वर्षधार भक्तिभावा येई बहर आनंदाची उठे लहर दिंडी चाले पंढरपूर दिंडी चाले पंढरपूर। ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत लाखो वारकरी आज जेजुरी नगरीत दाखल झाले। कपाळी बुक्का लावलेले लाखो वारकरी तितक्याच आत्मीयतेने खंडोबाचा भंडारा कपाळी भाळणार आहे। खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे। खंडोबा मंदिर देवस्थानने वारकऱ्यांच्या दर्शनासाठी खास सोय देखील केली आहे। तर खंडोबा मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत गुले यांनी। पालखी जेजुरी नगरीमध्ये पोहोचताच भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते आणि शैव आणि वैष्णवांचा हा अनोखा मिलाप अनोखा सोहळा आपल्याला या जेजुरी नगरीमध्ये पाहायला मिळतो। आणि यामध्ये या सोहळ्याचं अत्यंत मानाचं असं स्थान आहे। तितकंच मानाचं स्थान ते का आहे, याची नेमकी परंपरा काय आहे, माझ्यासोबत आहेत निलेश जगताप, शिवव्याख्याते निलेश जगताप माझ्यासोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय की या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये जेजुरी नगरीच्या या सोहळ्याला मानाचं स्थान आहे, त्याबद्दल काय सांगाल? नेमका हा सोहळा काय असतो? ज्यावेळेस माऊलींची पालखी आळंदीवरून निघते, आळंदी जेजुरी पंढरपूर, ज्यावेळेस वारकरी पंढरीच्या वाटेने जातात, शेकडो वर्षांची परंपरा आहे। जेजुरीचं वेगळेपण काय आहे? आपण पंढरपूर पाहिलं, जेजुरी पाहिलं, तिथे राई रुकुमाई, इथं माळसाबा नाही, तिथं विटेवरी उभा, इथं घोड्यावरी शोभा, तिथं पुंडलिक निदान, इथं हेगडी प्रधान, तिथं बुक्क्याचं रलेनं, इथं भंडारा भूषण। जेजुरीतला भंडारा ही वेगळेपण आहे। म्हणजे जेजुरीची ओळख महाराष्ट्राचा लोकदेव, महाराष्ट्राचं कुलदैवत असली तरी सोन्याची जेजुरी म्हणून जेजुरीला ओळखलं जातं। ज्यावेळेस 365 दिवस इथं लाखो भाविक असतात, भंडारा उधळला जातो, सोन्याचं रूप जेजुरीला येतं। ज्यावेळेस माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते, माऊलींच्या या सगळ्या टप्प्यावरती बुक्का, फुलं, बऱ्याच गोष्टींची उधळण होते। पण ज्यावेळेस जेजुरीत माऊलींची पालखी येते, जेजुरीत माऊलींची पालखी आल्याबरोबर भंडारा उधळला जातो, सोन्याचं रूप सगळं दिसतं, पिवळे पण सगळं निर्माण होतं। आणि म्हणून हा एक वेगळा योग आहे। जेजुरीचा खंडोबा हा जर आपण पाहिला तर शैव आणि वैष्णव यांचा संगम इथं होत असतो, मिलाप होत असतो। जेजुरीचा खंडोबा शंकराचा अवतार आहे, शैव परंपरा आहे, वारकरी वैष्णव परंपरा आहे, भेद भ्रम अमंग असं सांगणारी ही वारकऱ्यांची परंपरा आहे। इथं सगळे भेद नाहीसे होतात, शैव वैष्णव सगळा मिलाप या ठिकाणी होत असतो। हा जेजुरीच्या टप्प्याचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण काय? वारकरी वारीमध्ये चालत असताना कितीतरी वारकरी जेजुरीमध्ये असे आहेत की जे वारीच्या अगोदर जेजुरीत येतात, खंडोबाचं दर्शन घेतात। कडेपठार बाजूला, कडेपठारचे खंडोबाचं एक मूळ अगोदरचंही ठाण आहे, तिथंही दर्शन घेतात। संध्याकाळी पालखी जेजुरीत आल्यानंतर, पालखी विसावल्यानंतर, समाजारती झाल्यानंतर सुद्धा वारकरी गडावरती दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे दुग्ध शर्करा योग हा वारकऱ्यांसाठी असतो, कारण दोन पंथांचा मिलाप या ठिकाणी होतो आणि आपल्या कुलदेवतेचंही दर्शन जेजुरीमध्ये घडत असतं। आणि म्हणून वारकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण वेगळेपण जेजुरीमध्ये असतं। हा मिलाप या ठिकाणी होत असला तरी भेद भ्रम अमंगळ ही सांगण्याची वारकरी परंपरा आहे, त्या परंपरेचं दर्शन खरं तर आपल्याला जेजुरी नगरीमध्ये अशा पद्धतीनं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत गुले, झी 24 तास, जेजुरी।